नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-TETसाठी अतिशय उपयुक्त इतिहासातील शिवपूर्वकालीन भारतावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला TET पेपर 1 आणि 2साठी त्याचा अतिशय उपयोग होणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1. इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास कोणी सुरुवात केली? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कुतुबुद्दीन ऐबक यांनी स्वतंत्रपणे कारभार पाहण्यास सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 2. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा राजा होता? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. फरगाना या ठिकाणचा तो स्वतंत्र राजा होता. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या लढाईत भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी वापर करण्यात आला? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पानिपतची पहिली लढाई. तर पानिपतच्या पहिल्या लढाईत प्रथमच तोफखान्याचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रश्न क्रमांक 4. औरंगजेबच्या काळातील अहोमांचा संघर्ष या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येत्या TETमध्ये विचारण्यात येणार आहेत. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे तर पर्याय क्रमांक ड ही चुकीचा पर्याय आहे. मुघलांनी अहोमांचा पराभव करून आसाममध्ये आपली सत्ता पूर्णपणे संपुष्टात आणली. हा पर्याय चुकीचा आहे. बाकीचे 3 पर्याय हे अगदी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. गोंडवन या ऐतिहासिक प्रदेशाच्या विस्तारात आजच्या कोणत्या आधुनिक राज्यांच्या भागाचा समावेश होत नव्हता? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश होत नव्हता. तर गोंडवनमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, विदर्भ आणि ओडिशा, आंध्र प्रदेश या सगळ्यांचा समावेश होत होता. फक्त गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा समावेश होत नव्हता. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ. मुघल सैन्याने अहमदनगरचा किल्ला जिंकला, मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. कारण ब. निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाल्यामुळे चांदबिबी मारली गेली. तर यामध्ये आपल्याला या दोन्ही विधानांचा विचार करायचा आहे आणि त्यातील योग्य पर्याय आपला निवडायचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, पण ब हे अचे योग्य कारण नाही. बघा, विधान दोन्ही बरोबर आहे, पण ब हे विधान अचे योग्य कारण नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. शीखांचे 9वे गुरु कोण होते, ज्याचा औरंगजेबाने इसवी सन 1675 मध्ये शिरच्छेद केला? तर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गुरु तेज बहादूर याचा शीखांचे 9वे गुरु याचा औरंगजेबने शिरच्छेद केला. तर पर्याय क्रमांक क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा बादशाह कोणत्या वर्षी झाला? तर पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे इसवी सन 1658 मध्ये औरंगजेब हा मुघल साम्राज्याचा बादशाह झाला. प्रश्न क्रमांक 9. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर खालीलपैकी
कोणत्या प्रदेशाची राणी झाली? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, गोंडवन. गोंडवन या प्रदेशाची दुर्गावती ही राणी झाली. प्रश्न क्रमांक 10. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा अत्यंत धैर्याने तो किल्ला कोणी लढवला? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, चांद बीबी. प्रश्न क्रमांक 11. मेवाडचे अस्तित्व आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबर बादशाहबरोबर शेवटपर्यंत संघर्ष करणारे खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, महाराणा प्रताप. प्रश्न क्रमांक 12. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. अ. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. ब. औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. तर या पर्यायातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ आणि ब दोन्ही सत्य आहे. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले हा पर्याय अगदी बरोबर आहे. ब. औरंगजेबला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही पर्याय सत्य आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील घटकांचा योग्य कालानुक्रम जुने ते नवीन दर्शवणारा पर्याय निवडा. तर आपल्याला 3 पर्यायातून पहिला जुना, नंतर नवीन असे पर्याय आपल्याला कालानुक्रम निवडायचे आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर बघा, पहिला पर्याय क्रमांक 3 येणार. राजपुत्र अकबराने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले हा पर्याय प्रथम येणार. त्यानंतर 2 नंबरला दुसरा पर्याय येणार. इसवी सन 1708 मध्ये नांदेड मुक्कामी गुरु गोविंद सिंगावर हल्ला झाला. आणि त्यानंतर पर्याय क्रमांक 1 हा शेवटी येणार. औरंगजेब संपूर्ण दक्षिण भारत जिंकण्याच्या हेतूने दख्खनमध्ये आला. तर अशा प्रकारे या घटनेतील पर्याय क्रमांक 3, 1, 2 अशा प्रकारे या घटनेचा जुने ते नवीन असा कालानुक्रम दर्शवणारा पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 14. खालील विधाने ए आणि कारण आर वाचा व योग्य पर्याय निवडा. आपल्याला विधान ए आणि कारण आर दोन्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पर्याय हा निवडायचा आहे. तर विधान अ. दुर्गादास राठोड यांनी मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. कारण आर. औरंगजेबाने मारवाडचा अल्पवयीन राजकुमार अजित सिंग याला मारवाडच्या गादीवरून हटवून ते राज्य मुघल साम्राज्यात जोडले होते. तर आपल्याला विधान ए बरोबर असून त्याला कारण आर बरोबर आहे का असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्याच्यामुळे दोन्ही पर्याय हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. औरंगजेबाने मारवाडचे राज्य मुघल साम्राज्याला का जोडून घेतले? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राजा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने मारवाडचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले. कारण राजा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याने जोडून घेतले. प्रश्न क्रमांक 16. बहमनी राज्याचे विघटन झाल्यानंतर खालीलपैकी कोणती शहाची जोडी आणि त्याचे ठिकाण अयोग्य म्हणजे चुकीचे आहे? तर या आपल्याला बघायचे आहे.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कुतुबशाही अहमदनगर. ही चुकीची जोडी आहे. इमादशाही वरहाड ही बरोबर आहे. आदिलशाही विजापूर बरोबर आहे. बादिरशाही बिदर ही पण बरोबर आहे. तर यामध्ये कुतुबशाही अहमदनगर ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 17. खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा. विधान 1. बाबराने खानवाच्या लढाईत मेवाडचा राणा सांगाचा पराभव केला. विधान 2. खानवाच्या लढाईत बाबराच्या तोफखान्याने व राखीव सैन्याने महत्त्वाची कामगिरी केली. यातील आपल्याला पर्याय योग्य निवडायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. दोन्ही विधान बरोबर असून हे विधान एकचे योग्य कारण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ड हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. अकबराच्या साम्राज्य विस्तार धोरणाविरुद्ध प्रखर संघर्ष करणाऱ्या महिला शासकामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, चांद बीबी व राणी दुर्गावती या 2 महिलांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 19. भारतीय संविधानाच्या उद्देशिका सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आले. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 42व्या घटनादुरुस्तीने 1976 या कलमानुसार धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आले. प्रश्न क्रमांक 20. मुघल सम्राट आणि त्याच्या कालखंडानुसार योग्य क्रमाने मांडणी असलेला योग्य पर्याय निवडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हा प्रश्न 2 ते 3 वेळा TET पेपर 1 आणि 2 मध्ये विचारला गेला आहे. तर लक्षपूर्वक बघा. मुघल सम्राट आणि त्याच्या कालखंडानुसार योग्य क्रम. प्रथम बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. बाबरचा मुलगा हुमायून, हुमायूनचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा औरंगजेब. अशा प्रकारे याची योग्य मांडणी आहे. प्रश्न क्रमांक 21. 8व्या शतकामध्ये कोणत्या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी करून तेथील राजा दाहिरचा पराभव केला. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोहम्मद बिन कासिम. प्रश्न क्रमांक 22. यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील कोणत्या ठिकाणी होती. तर याचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे देवगिरी. प्रश्न क्रमांक 23. दक्षिण कोकणात शिलाहाराचे कोणते घराणे राज्य करत होते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुसरे घराणे हे राज्य करत होते. प्रश्न क्रमांक 24. होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला होता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विष्णुवर्धन. प्रश्न क्रमांक 25. तराईंच्या पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाचा पराभव केला होता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोहम्मद घोरी याचा पराभव केला होता. प्रश्न क्रमांक 26. नौदलाच्या जोरावर मालदीव बेटे आणि श्रीलंका कोणी जिंकून घेतली होती. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चोळ राजे राज पहिला आणि राजेंद्र पहिला यांनी नौदलाच्या जोरावर मालदीव बेटे आणि श्रीलंका हे जिंकून घेतले होते. प्रश्न क्रमांक 27. 8व्या शतकातील पाल
हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते. या घराण्यातील सत्ता विस्तार कोर्टपर्यंत झाला होता. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुजरातपर्यंत याचा विस्तार झाला होता. प्रश्न क्रमांक 28, राष्ट्रकूट घराण्यातील कोणत्या राजाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गोविंद तिसरा. प्रश्न क्रमांक 29, शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील शेवटची वैभवशाली राजवट कोणती मानली जाते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यादव राजकोट ही वैभवशाली राजवट मानली जाते. प्रश्न क्रमांक 30, कोणत्या राजवटीचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यादव काळ हा मराठी भाषा आणि साहित्याचा हा सुवर्ण काळ मानला जातो. प्रश्न क्रमांक 31, भारतातील मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर कोणी नेली? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गजनीचा सुलतान मुहम्मद याने भारतातील मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. प्रश्न क्रमांक 32, हसन गंगू याने बहमनी राज्याची राजधानी कोठे स्थापन केली? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गुलबर्गा येथे त्याने राजधानी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 33, इसवी सन 1336 मध्ये दक्षिण भारतात विजयनगरचे राज्य खालीलपैकी कोणी स्थापन केले? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हरिहर आणि बुक्क या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, बहमनी राज्याचा पहिला सुलतान बनून गुलबर्गा येथे आपली राजधानी कोणी स्थापन केली? तर बहमनी राज्याचा पहिला सुलतान बनून गुलबर्गा येथे आपली राजधानी हसन गंगू याने स्थापन केली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 35, सम्राट कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध मंदिराचे बांधकाम झाले? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हजारराम मंदिर आणि विठ्ठल मंदिर या प्रसिद्ध मंदिराचे बांधकाम सुरू झाले. प्रश्न क्रमांक 36, इसवी सन 1565 मध्ये विजयनगरचा राजा रामराय आणि सुलतानाचे सैन्य यांच्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तालिकोट येथे ऐतिहासिक लढाई झाली. प्रश्न क्रमांक 37, विजयनगर साम्राज्याची राजधानी आजच्या कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी होती? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हम्पी या ठिकाणी होती. प्रश्न क्रमांक 38, विजयनगर साम्राज्याचा महान सम्राट कृष्णदेवराय यांनी खालीलपैकी कोणता राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आमुक्त मर्यादा हा त्यांनी राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. अशा प्रकारे आज आपण महा-TET-साठी अतिशय उपयुक्त इतिहास या विषयातील संभाव्य सराव प्रश्न बघितले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.